नमस्कार मित्रांनो, क्रिप्टो क्रांती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जगात आभासी पैशाने म्हणजेच व्हर्च्युअल करन्सीने सध्या धुमाकूळ घातला आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये जागतिक उद्योजकापासून ते सर्वसामान्य लोक गुंतवणूक करत आहेत. मात्र या करन्सीला आतापर्यंत कोणताही अधिकृत दर्जा प्राप्त नाही झाला आहे. या करन्सीकडे संशयाने पाहिले जात असतानाच आता भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील व्हर्च्युअल करन्सी जगात उडी घेतली आहे. आरबीआय लवकरच भारतामध्ये स्वतःची डिजिटल करन्सी लॉन्च करणार आहे. भारतात लवकरच व्यवहाराची पद्धत बदलणार आहे. ग्राहकांना लवकरच ई रुपयाचा पर्याय मिळणार आहे. ई रुपया पण रुपयासारखाच असेल आणि रिझर्व्ह बँकच ते जारी करेल, परंतु ते छापील नोटांपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. बिटकॉइन, इथेरियम यासारख्या खासगी क्रिप्टो करन्सीला पर्याय म्हणून रिझर्व्ह बँकच नव्हे तर जगभरातील केंद्रीय बँका डिजिटल करन्सीवर काम करत आहेत. डिजिटल क्रांतीमध्ये भारत कुठेही मागे राहता कामा नये यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीबीडीसी म्हणजे काय, सीबीडीसीमुळे ग्राहकांना कोणते फायदे आणि नुकसान होऊ शकतात, यामध्ये बँकांची भूमिका काय असेल आणि डिजिटल रुपया आपण करत असलेल्या डिजिटल पेमेंटपेक्षा वेगळा कसा असेल याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि सोबतच सीबीडीसी मध्ये बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सी प्रमाणे इन्व्हेस्टमेंट करता येईल का आणि डिजिटल रुपया बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळा कसा असेल याबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण क्रिप्टो क्रांती या चॅनलवर तुम्हाला क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेन रिलेटेड व्हिडिओज मराठीमध्ये मिळत राहणार. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भारत सरकारने 2022 वर्षाच्या सुरुवातीला सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सादर करण्याच्या योजनांबद्दल माहिती दिली होती. जगातील अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या डिजिटल करन्सीच्या शर्यतीत भारतानेही आता भाग घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सीबीडीसी लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. याला डिजिटल रुपया असे म्हणत सीतारामन म्हणाल्या होत्या की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या आर्थिक वर्षात लॉन्च केल्याने डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. याने अधिक कार्यक्षम आणि परवडणारी चलन व्यवस्थापना प्रणाली निर्माण होईल. भारतीय रिझर्व्ह बँक मंगळवारी केंद्रीय बँक डिजिटल चलन किंवा ई रुपीसाठी पहिला महत्वाकांक्षी प्रकल्प सादर केला आहे. हा प्रकल्प आरबीआयचा पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे. डिजिटल करन्सी म्हणून ओळखला जाणारा हा ई रुपीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसी बँक असे 9 सरकारी आणि खासगी बँक सहभागी होणार आहेत. सीबीडीसी म्हणजे काय? सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय द्वारे जारी केलेल्या कायदेशीर रुपयाचे डिजिटल स्वरूप आहे. हे कॅशचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप असणार आहे. जसे तुम्ही रोख व्यवहार करता तसे तुम्ही डिजिटल करन्सीमध्ये व्यवहार देखील करू शकता. सीबीडीसी काही प्रमाणात बिटकॉइन किंवा इथेरियम क्रिप्टोकरन्सी प्रमाणे काम करणार. यासह व्यवहार कोणत्याही मध्यस्थ किंवा बँकेशिवाय केले जाणार. तुम्हाला रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल करन्सी मिळेल आणि तुम्ही ज्यांना पैसे द्याल किंवा ट्रान्सफर कराल त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. ते ना कोणत्याही वॉलेटमध्ये जाईल ना बँक खात्यात. अगदी रोख रकमेप्रमाणे काम करेल, पण ते डिजिटल स्वरूपात असेल. डिजिटल चलन कोणासाठी उपलब्ध असेल? हे चलन सुरुवातीला होलसेल बिझनेससाठी उपलब्ध होणार आणि 1 महिन्यात रिटेल सेगमेंटसाठी डिस्ट्रीब्यूट केले जाईल. सांगितले जात आहे की पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखले जाणारे डिजिटल करन्सी आणण्याचा हेतू असा आहे की भविष्यात या करन्सीचा वापर वाढल्यास आरबीआय बँक व इतर बँकांमध्ये होणाऱ्या चलन व्यवहारातील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल. खर्च कमी व्हावा आणि व्यवहार अधिक सुरळीत व्हावेत हे चलन वापरात आणण्याचा प्रमुख उद्देश आहे. दरम्यान आरबीआयने म्हटले आहे की होलसेल सेगमेंटमध्ये डिजिटल रुपयाचा वापर केल्याने इंटर बँक बाजार अधिक कार्यक्षम होईल. सीबीडीसी हे डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी आहे, परंतु गेल्या दशकात वाढलेल्या खासगी व्हर्च्युअल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सीची त्याची तुलना करता येत नाही. खासगी व्हर्च्युअल करन्सी जसे की क्रिप्टो करन्सी कोणत्याही व्यक्तीचे दायित्व दर्शवत नाही, कारण त्याचा जारीकर्ता अस्तित्वात नाही. सरकारने आधीच सांगितले आहे की खासगी क्रिप्टो करन्सी कधीही कायदेशीर नसतील. डिजिटल रुपया डिजिटल पेमेंटपेक्षा कसा वेगळा आहे? तुम्ही असा विचार करत असाल की डिजिटल व्यवहार तर बँक ट्रान्सफर, डिजिटल वॉलेट्स किंवा कार्ड पेमेंटद्वारे केले जात आहेत. मग डिजिटल चलन वेगळे कसे झाले? पहिलं हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की बहुतेक डिजिटल पेमेंट चेक सारखे काम करतात. तुम्ही बँकेला सूचना देता, ते तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेमधून वास्तविक रुपयाचे पेमेंट किंवा व्यवहार करते. अनेक संस्था, लोक प्रत्येक डिजिटल व्यवहारात सामील असतात जे ही प्रक्रिया पूर्ण करतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट केले असेल तर ते समोरच्या व्यक्तीला ते लगेच मिळेल का? नाही. डिजिटल पेमेंट फ्रंट एंडच्या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1 मिनिटापासून ते 48 तास लागतात. म्हणजेच पेमेंट त्वरित होत नाही, त्याची एक प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही डिजिटल चलन किंवा डिजिटल रुपयाबद्दल बोलता तेव्हा तुम्ही पैसे दिले आणि ते दुसऱ्या व्यक्तीला ते मिळाले, हेच याचे वैशिष्ट्य आहे. आता होत असलेला डिजिटल व्यवहार म्हणजे बँकेच्या खात्यात जमा झालेल्या पैशांचे हस्तांतरण आहे. पण सीबीडीसी करन्सी नोटांची आणि नाण्यांची जागा घेणार हे नक्की. आतापर्यंत कोणत्या देशाने डिजिटल करन्सी सुरू केली आहे का?
CBDC सँड डॉलर लॉन्च करणारा 2020 मध्ये बहामास पहिला देश ठरला आहे. यानंतर 2021 मध्ये नायजेरियाने आपले CBDC ई नायरा चलन लॉन्च केले. पूर्व कॅरेबियन आणि चीनने त्यांचे CBDC चलन सुरू केले आहे. त्यांच्या देशांमध्ये चलन डिजिटल वॉलेटमध्ये साठवले जाते आणि मध्यवर्ती बँकांनी टायर्ड वॉलेट प्रणाली स्वीकारली आहे. याचा अर्थ असा आहे की याचे कमी किमतीचे व्यवहार हे गुप्त ठेवले जातील. तसेच याला KYC नियमांचे पालन करण्याची गरज नाही. पण एकदा पेमेंटने ठराविक मर्यादा ओलांडली की व्यवहाराची माहिती घेतली जाऊ शकते. मनी लॉन्ड्रिंग आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी दैनंदिन व्यवहारावरही काही मर्यादा आहेत. 6 वर्षाच्या संशोधनानंतर पीपल्स बँक ऑफ चायनाने एप्रिल 2020 मध्ये 2 पायलट प्रोजेक्ट लॉन्च केले. लॉटरी पद्धतीने युआनचे वितरण करण्यात आले. जून 2021 पर्यंत 2.5 कोटी लोक आणि कंपन्यांनी डिजिटल युआन वॉलेट तयार केले होते. चीनमध्ये 3,450 कोटी डिजिटल युआन म्हणजे 40,000 कोटी रुपयाचे युटिलिटी बिल, रेस्टॉरंट बिल आणि वाहतुकी संदर्भात व्यवहार केले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की चीनच्या अर्थव्यवस्थेत डिजिटल युआनचा वाटा 2025 पर्यंत 9% वाढेल. यशस्वी झाल्यास केंद्रीय बँक डिजिटल चलन सुरू करणारा चीन हा जगातील पहिला देश बनेल. जानेवारी 2021 मध्ये बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सने नोंदवले की जगभरातील 86% केंद्रीय बँका डिजिटल चलनावर काम करत आहेत. कॅनडा, जपान, स्वीडन, स्वित्झर्लंड, UK आणि युनायटेड स्टेट्स तसेच युरोपियन युनियन देखील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटसह डिजिटल चलनावर काम करत आहेत. डिजिटल करन्सीमध्ये जगभरातील सेंट्रल बँकांची रुची का वाढली आहे? डिजिटल करन्सीचे 4 मोठे फायदे आहेत. पहिला आहे कार्यक्षमता. एक कमी खर्चिक आहे. व्यवहार देखील जलद होऊ शकतात. या तुलनेत चलनी नोटांची छपाई, किंमत, व्यवहार खर्चही जास्त आहे. दुसरा आहे आर्थिक समावेश. डिजिटल चलनासाठी बँक खात्याची गरज नाही. हे ऑफलाईन देखील असू शकते किंवा होऊ शकते. तिसरा आहे भ्रष्टाचाराला प्रतिबंध. सरकार डिजिटल चलनावर लक्ष ठेवेल. डिजिटल रुपयाचा मागोवा घेणे शक्य होईल, जे रोखीने शक्य नाही. चौथा आहे आर्थिक धोरण. डिजिटल रुपया किती आणि केव्हा जारी करायचा हे रिझर्व्ह बँकेच्या हातात असेल. बाजारात पैशाची अधिकता किंवा कमतरता व्यवस्थापित केली जाऊ शकते. जगभरातील बँका CBDC आणण्याचा आग्रह का करत आहेत? CBDCचा शोध घेणारा भारत हा एकमेव देश नाही. जगातील सुमारे 90% सेंट्रल बँक CBDC संबंधित कामात गुंतलेले आहेत. त्यापैकी 1/4 बँक एकतर स्वतःचे डिजिटल चलन विकसित करत आहेत किंवा पायलट प्रोजेक्ट चालवण्यावर काम करत आहेत. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सने केलेले सर्वेक्षण असे दिसून आले आहे की गेल्या वर्षभरात स्वतःचे CBDC विकसित करणाऱ्या केंद्रीय बँकांची संख्या दुप्पट झाली आहे. CBDC विकसित करण्यासाठी भारतासह इतर देशांमधील वाढत्या स्वारस्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात क्रिप्टोकरन्सीची वाढ झालेली आहे. मध्यवर्ती बँका खाजगी क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या बाजाराच्या कल्पनेने काही अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. यासाठीच बँक CBDC आणण्यासाठी आग्रह करत आहेत. CBDC ग्राहकांना कशी मदत करेल? विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसीज सिनियर रेसिडेंट फेलो आणि फिनटेक लीड शहनाज अहमद म्हणाले की UPI नक्कीच सर्वात मोठी डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, परंतु CBDC तिच्या नाविन्यपूर्ण मॉडेलद्वारे यात सर्वात पुढे असेल. ही ग्राहकांना इतर कोणत्याही डिजिटल पेमेंट सेवेसारखीच दिसेल, परंतु CBDC ही मध्यवर्ती बँकेची थेट जबाबदारी असल्याने ती अधिक सुरक्षित असेल. 2018-19च्या RBIच्या सर्वेक्षणानुसार डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर असतानाही आजही बहुतांश लोकसंख्येसाठी रोख रक्कम ही पेमेंटची पसंतीची पद्धत आहे. यातच CBDC रोखीची डिजिटल प्रकार म्हणून काम करू शकते. CBDC बँकिंग चॅनलद्वारे पाठवले जाणार नसल्याने ते रोख रकमेप्रमाणे देयकाची ओळख लपवू शकते. यामुळे RBIला चलनी नोटांच्या छपाई आणि वितरणाचा खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. CBDC संबंधित सर्वात मोठी चिंता कोणती आहे? CBDCशी संबंधित सर्वात मोठी भीती म्हणजे बँकिंग प्रणालीवरील अवलंबन मोठ्या प्रमाणावर कमी होईल. याचा अर्थ असा होईल की ग्राहक त्यांचे पैसे त्यांच्या CBDC वॉलेटमध्ये ठेवू लागतील आणि बँक ठेवीमधून पैसे काढू लागतील. बँकांना ठेवी न मिळाल्यास व्यवसाय आणि ग्राहकांना कर्ज देण्याची त्यांची क्षमता देखील कमी होईल. याचा अर्थव्यवस्थेवर आणि बँकिंग व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. डिजिटल रुपी आणि डिजिटल पेमेंटमध्ये काय फरक आहे? डिजिटल रुपी आणि सर्वसामान्यांसाठी डिजिटल पेमेंट यात फारसा फरक असणार नाही, पण बँक आणि रिझर्व्ह बँकेच्या खात्यामध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत फरक असेल. कारण डिजिटल रुपया ही बँकेची जबाबदारी नसून ती रिझर्व्ह बँकेची जबाबदारी असेल. उदाहरणार्थ जर एखाद्याने बँकेत पैसे जमा केले असेल तर ती बँकेची जबाबदारी असणार आहे, कारण बँकेला हे पैसे ग्राहकांना मागणीनुसार परत करावे लागणार आहेत. पण डिजिटल रुपया ही बँकेची जबाबदारी नसून थेट रिझर्व्ह बँकेची जबाबदारी असेल. आणखी एक फरक म्हणजे डिजिटल रुपयावर कोणतेही व्याज असणार नाही. बँकेत पैसे ठेवले तर त्याला व्याज मिळते, पण डिजिटल रुपयावर कोणतेही व्याज मिळणार नाही. डिजिटल रुपये आणि चलनी नोटांमधला फरक काय? डिजिटल पेमेंट सिस्टम मधील महत्त्वाचा दुवा UPIशी डिजिटल रुपये देखील जोडला जाईल, जेणेकरून लोक पेटीएम, फोन पे सारख्या इतर महत्त्वाच्या वॉलेटसह व्यवहार करू शकतील. जसे 10, 20, 50, 100, 500च्या नोटा आहेत. एखादी व्यक्ती किती डिजिटल पैसे पाठवू शकते याची मर्यादा देखील निश्चित केली जाऊ शकते. डिजिटल चलनाने पेमेंट
करताना गोपनीयता राखण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडक सरकारी एजन्सीज वगळता इतर कोणालाही डिजिटल रुपयाने केलेल्या व्यवहारांची संपूर्ण अचूक माहिती दिली जाऊ शकत नाही. डिजिटल रुपयामुळे काय फायदे होणार आहेत? डिजिटल रुपयामुळे नोटांची छपाई, बँकेच्या शाखा, ATM पर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाचणार आहे. यासोबत नोटा जळणे, कापणे, भिजणे या समस्यांपासूनही सुटका होईल. गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेला केवळ नोटा छापण्यासाठी सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च करावे लागले. CBDC डिजिटल रुपीचा व्यवहार कसा होईल? ब्लॉकचेन आणि इतर टेक्नॉलॉजीचा वापर करून डिजिटल रुपयाची ओळख करून दिली जाईल. यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेलच, पण चलन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि कमी खर्चिक करेल. घाऊक चलनाचा वापर वित्तीय संस्थेकडून केला जातो, तर किरकोळ डिजिटल चलनाचा वापर सामान्य लोक आणि कंपन्या करतात. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी विकेंद्रित म्हणजे डिसेंट्रलाइज असते. याचा अर्थ असा आहे की नेटवर्कमधील सर्व कम्प्युटरवर सर्व प्रकारची माहिती दिसते. मात्र डिजिटल रुपयाचा व्यवहार करताना साहजिकच त्यांचे नियमन सेंट्रल बँककडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे चलन मोबाईलवरून सहज एकमेकांना पाठवता येईल आणि त्याचा व्यवहारात वापर करताना धोकाही राहणार नाही. तसेच खरेदीसाठी, प्रवासासाठी आणि इतर सर्व सुविधा सोयींसाठी हा डिजिटल रुपया वापरता येईल. डिजिटल रुपया बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळा कसा असेल? डिजिटल करन्सीची संकल्पना नवीन नाही. हे बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी पासून येते, जे 2009 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. यानंतर इथेरियम, डोजकॉइन पासून ते हजारो क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यात आल्या. क्रिप्टोकरन्सी हा एक नवीन असेट क्लास म्हणून विकसित झाला आहे, ज्यात लोक गुंतवणूक करत आहेत. खाजगी क्रिप्टोकरन्सी खाजगी लोक किंवा कंपन्या जारी करतात. त्याचे निरीक्षण होत नाही. लोक अज्ञातपणे व्यवहार करत आहेत, ज्यामुळे क्रिप्टोकरन्सीचा वापर दहशतवादी घटना आणि बेकायदेशीर कार्यात केला जात आहे असं सरकारचं म्हणणं आहे. त्यांना कोणत्याही मध्यवर्ती बँकेचे समर्थन नाही. हे चलन मर्यादित आहे, ज्यामुळे त्याची किंमत सप्लाय आणि डिमांडनुसार बदलत असते. परंतु जेव्हा आपण डिजिटल रुपयाबद्दल बोलतो तेव्हा ते संपूर्ण जगातील केंद्रीय बँक अर्थात आपल्याकडे भारतीय रिझर्व्ह बँक सुरू करत आहे. तेथे एक मर्यादा नाही किंवा आर्थिक स्थिरतेचा मुद्दा नाही. 1 रुपयाचे नाणे आणि एक डिजिटल रुपयाची ताकद एक समान आहे, पण डिजिटल रुपयाचे निरीक्षण केले जाईल आणि कोणाकडे किती पैसे आहेत हे रिझर्व्ह बँकेला कळेल. भारताच्या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज पैकी वजीरेक्स मधील AVP मार्केटिंग परिन लठिया म्हणतात की RBIची डिजिटल करन्सी सुरू केल्याने बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सीवर परिणाम होणार नाही. क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकारची मालमत्ता बनली आहे, जी जगभरात चालू राहील. यामध्ये भारत मागे राहू शकत नाही. क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता नाही, पण रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल रुपी वैध असेल. क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमध्ये चढ उतार होत असतो, पण डिजिटल रुपयात असे काही होणार नाही. क्रिप्टोकरन्सी मागे कोणताही ठोस आधार नाही. त्याचवेळी डिजिटल रुपये भौतिक नोटांच्या छपाईच्या बदल्यात एक वेगळी रक्कम म्हणून पर्याय असेल. रिझर्व्ह बँक ही डिजिटल रुपयाच्या सुरक्षिततेसाठी वेगळी रक्कम ठेवणार आहे, कारण हा डिजिटल रुपया रिझर्व्ह बँकेचे दायित्व असेल. फिजिकल नोटांची सर्व वैशिष्ट्ये डिजिटल रुपयामध्ये देखील उपलब्ध असतील. लोकांना डिजिटल रुपयाचे चलनी नोटात रूपांतर करण्याची सुविधा मिळेल. डिजिटल चलनासाठी वेगळे बँक खाते उघडण्याची गरज बसणार नाही. दॅट्स इट मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुमचं काय मत आहे CBDC किंवा डिजिटल रुपयावरती खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.